तर जे आदिवासी पब्लिक कसे काय सगळे तर मी आज मळ्यात जायचं होतं नाही का, थोडंसं काम होतं आपल्याला मळ्यात. तर पब्लिक नाही का मळ्यात जात असताना आपल्या गावात आपल्याला बंधारा लागतो, तर त्याच्यातलं पाणी एकदम नितळगार आणि शांत होतं. तर पब्लिक नाही का एकदाशी मळ्यात येऊन पोहोचलो आपल्या चवळीकडं. इकडं आपण चवळीला पण कालच पाणी भरून दिलं होतं, त्याच्यामुळे ओलं पण होतं चवळीमध्ये. तर मग काय एकदाशी आपण मळ्यात आल्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करून दिली चवळीचे पीळ गाठायला. आपली चवळी तर एक नंबर झाली होती. मस्त नाही का, काल पाणी पण भरून दिलं होतं आणि काल ड्रिचिंग पण सोबतच दिली होती. त्याच्यामुळे तर इकडं काही झालेलं नाही का, मस्त शेंगा पण लागायला सुरुवात झाली होती. काय झालेलं फक्त फुलंच होती. इकडं बाकी चवळीचं वेल गाठून झालेलं होतं, कारण की काम काल पण आपण बाकीचं केलं होतं नाही का. आणि इकडं थोडंसं राहिलेलं होतं. ते काय आपण 4-5 वाजेपर्यंत म्हणजे डायरेक्ट काम करूनच टाकू द्यायचं नाही का. तर आपलं संपूर्ण काम झालं होतं. त्याच्यामुळं मस्त आपण घरी जात होतो, कारण की घरी जाऊन आपल्याला बाहेर जायचं होतं. तर मंडळी बाहेर काय एवढं लांब नाही, म्हणजे आपल्याला कोशिंब्याच्या बाजाराला जायचं होतं. मग काय आम्ही तिघंजण निघालो ढुर्रकन. कोशिंब्याला म्हणजे कसं दर बुधवारच्या बाजार भरतो, त्याच्यामुळे आपल्याला भाजीपाला आणण्यासाठी जावं लागतं नाही का. तर कोशमध्ये येऊन पोहोचल्यानंतर नाही का एकूण दुसऱ्या साईडने गाडी टाकली. ते बेकारनं मोठा बोचडा बाबा बाबा. मग काय गाडी दिली लावून आणि घुसलो बाजारामध्ये आम्ही. बाजार कोशिंब्याचा म्हणजे संध्याकाळचेच असतो, त्याच्यामुळे गर्दी पण होती. काही एवढी गर्दी नसते, पण मग होती थोड्या प्रमाणात गर्दी. इकडे हा चुडा म्हणून काय गवसत होता बाजारामध्ये, काय माहीत, पण त्याला काय लागत होतं त्यालाच माहिती. म्हणजे त्याला बाकी काय नाही, गलुरीचा पट घ्यायचा होता, त्याच्यासाठीच तो आला होता नाही का. इकडे आपला पण बाजार झाला होता, पण आपण पण संध्याकाळ झाल्यामुळे निघालो होतं घरी.